Dear student, in the last lecture we have seen sky watching. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी आकाश निरीक्षण जे आहे तर ते आकाश निरीक्षण कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायचं, त्यासाठी कोणकोणते असणारे जे काही पॉईंट जे आहे तर त्या पॉईंटची त्या ठिकाणी आवश्यकता आहे याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही झेनिथ, ऊर्ध्वबिंदू, नादीर, अधबिंदू, सेलेस्टियल पोल, खगोलीय ध्रुव, मेरिडियन, मध्यमंडळ, सेलेस्टियल इक्वेटर, वैश्विक अशा प्रकारचं वृत्त, आयनिक वृत्त याच्याविषयीची माहिती पाहिली. त्याच्यानंतर आकाश कशाला म्हणायचं, अवकाश कशाला म्हणायचं याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग पहा. द सन, द मून and the stars are seen to rise in the east and set in the west because the earth rotates from the west to the east. आपलं दररोजचं निरीक्षण आहे. काय निरीक्षण आहे? सूर्य, चंद्र किंवा तारे काय होताना दिसतात? पूर्व दिशेला त्या ठिकाणी त्यांचे राईज होताना दिसतो, उगवताना दिसतो. म्हणजे पूर्वेला उगवून पश्चिम दिशा जी आहे तर त्या पश्चिम दिशेला हे जे सूर्य असेल, चंद्र, तारे त्या ठिकाणी मावळताना दिसतात. आता असं का होताना दिसतंय तर त्याचं कारण आपल्याला सांगितलंय. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कुठून कुठे फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी करताना दिसतं. इफ वी ऑब्झर्व केअरफुली we will also notice that stars rise and set 4 minutes earlier every day. की बारकाईनं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर आपल्या असं लक्षात येतं नसते की तारे दररोज 4 मिनटं लवकर उगवतात. आता लवकर उगवतात म्हणजे उदाहरणार्थ सूर्य जो आहे तर तो सूर्य समजा काल 6 वाजून काय होता दिसते 4 मिनिटांनी जर त्या ठिकाणी उगवलेलं असेल काल, तर आज काय होता दिसतंय 6 वाजून 8 मिनिटांनी. म्हणजे दररोजच्या पेक्षा 4 मिनिटे त्या ठिकाणी तो लवकर उगवतो आणि 4 मिनिटं काय होता दिसते लवकर त्या ठिकाणी मावळता दिसतो. किंवा उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेले की दॅट इज इफ द स्टार रायजेस ॲट 8 PM टुनाईट. उदाहरणार्थ की सर्वसाधारणपणे एखादा असणारा जो काही तारा जो आहे तर तो तारा काय सांगितले की आज रात्री जर 8 वाजता जर त्या ठिकाणी तो उगवला तर पुढे आपल्याला सांगितलंय इट विल राईज ॲट 7:56 PM टुमॉरो. म्हणजे एखादा तारा आज रात्री 8 वाजता जर उगवला तर तो उद्या काय होता नसतो 7:56 उगवलेला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे दुसऱ्या दिवशी काय होता नसतोय 4 मिनटं त्या ठिकाणी तो काय होता नसते दररोज तारीख 4 मिनटं लवकर उगवतात आणि 4 मिनटं लवकर त्या ठिकाणी मावळताना दिसतात. म्हणून आपण म्हटलं की एखादा तारा जर आज रात्री 8 वाजता जर उगवला तर तो उद्या काय होता नसतो त्याच्यामधून 4 मिनटं कमी करायचेत म्हणजे 7:56 तो उगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अगेन्स्ट the background of the stars, the sun and the moons appear to move from the west to the east, the sun moving through 1 degree every day and the moon through 12 to 30 degree. पुढे आपल्याला काय सांगितलेले की ताऱ्यांची असणारे जे काही पार्श्वभूमी जे आहे, बॅकग्राऊंड जे आहे तर त्या पार्श्वभूमीवर चंद्र आणि सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी सरकताना दिसतो. सूर्य दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र जो आहे तर तो चंद्र दिवसाला किती सांगितलंय 12 ते 13 अंश ताऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे त्या ठिकाणी आपल्याला सरकताना त्या ठिकाणी दिसतो. धिस हॅपन्स ड्यू टू द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड दॅट द सून अराउंड द अर्थ. पृथ्वी जी आहे तर ती सूर्याभोवती आणि चंद्र जो आहे तर तो आपल्या लक्षात येत नसतं की पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळं या ठिकाणी हे सर्वच्या सर्व असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते.
त्याच्यानंतर पहा ऑलवेज रिमेंबर, नेहमी आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे. काय लक्षात सांगितले पहा, द प्लेस फॉर द स्काय वॉचिंग शूड बी अवे फ्रॉम द सिटी अँड ॲज फार ॲज पॉसिबल इट शूड बी न्यू मून नाईट. पहा, आकाश निरीक्षण जर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल तर आकाश निरीक्षणाची असणाऱ्याची काही जागा जी आहे तर ती जागा शहरापासून शक्यतो कशी असावी, दूर असावी. त्याचबरोबर दुसरं आपल्याला सांगितलं आहे, इट शूड बी ए न्यू मून नाईट. आकाश निरीक्षण जर त्या ठिकाणी करायचं असेल तर शक्यतो काय सांगितलं आहे, अमावस्येची रात्र त्या ठिकाणी असावी. त्याच्यानंतर दुसरं, बायनाक्युलर्स आर टेलिस्कोप शूड बी यूज्ड फॉर द स्काय वॉचिंग. बायनाक्युलर याला त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी भिंग असतील अशा प्रकारची द्विनेत्री किंवा टेलिस्कोप दुर्बीण जिचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा. आयडेंटिफाईंग द पोल स्टार्स इन द नॉर्थ मेक्स द स्काय वॉच इझियर. की उत्तर दिशेकडं असणारा जो काही ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव तारा शोधून आकाश निरीक्षण करणं त्या ठिकाणी सोपं जातं. हेन्स द पोल स्टार शूड बी यूज्ड ॲज द रेफरन्स पॉईंट फॉर द स्काय वॉच. आणि म्हणून आकाश निरीक्षणासाठी ध्रुव तारा जो आहे तर त्या ध्रुव ताऱ्याचा विचार त्या ठिकाणी करावा. म्हणजे ध्रुव तारा पहिल्यांदा त्या ठिकाणी शोधून काढावा आणि त्यानंतर आकाश निरीक्षण जे आहे तर ते आकाश निरीक्षण त्या ठिकाणी करावं. पुढे, ॲज द स्टार्स इन द वेस्ट सेट अर्ली स्काय वॉचिंग शूड बिगिन विथ स्टार्स इन द वेस्ट. की आपल्या लक्षात येतं नसते की पश्चिमेकडे असणारे जे काही तारे जे आहेत काय सांगितले की वेस्ट, ॲज द स्टार्स इन द वेस्ट सेट अर्ली, म्हणजे पश्चिमेकडे असणारे जे काही तारे जे आहेत तर ते लवकर मावळणारे असल्यामुळे सुरुवातीला काय करायचे, पश्चिम दिशेला असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांच्या निरीक्षणाला त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतर फिफ्थ, ॲज इन जिओग्राफिकल मॅप्स द ईस्ट अँड वेस्ट आर शोन टू द राईट अँड लेफ्ट रिस्पेक्टिव्हली इन द स्काय मॅप. आकाश नकाशा जो आहे तर त्या आकाश नकाशावर भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडील असणारी काही पूर्व दिशा, डावीकडील असणारी काही पश्चिम दिशा जी आहे तर ती दाखवलेली त्या ठिकाणी असते. ऑन ए स्काय मॅप द नॉर्थ अँड द साऊथ आर टुवर्ड द बॉटम अँड टॉप द मॅप रिस्पेक्टिव्हली. नकाशा जो आहे तर त्या नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर असणारा जो काही भाग जो आहे तर तो दक्षिण दिशा त्या ठिकाणी दाखवलेली असते. कारण दिस इज बिकॉज द स्काय मॅप इज टू बी हेल्ड ओव्हरहेड. आता असं का दाखवलेलं असतं तर आपल्या लक्षात येतं नसतं की नकाशा जो आहे तर तो नकाशा आकाशाच्या दिशेने धरून आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा असतो. आणि होल्ड द स्काय मॅप इन सच अ वे दॅट द डिरेक्शन वी फेस इज ॲट द बॉटम साईड. आणि म्हणून ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत ती दिशा नकाशाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी करायला त्या ठिकाणी सांगावी किंवा नकाशा त्या पद्धतीने धरावा. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो दिलेला आहे कॉन्स्टिलेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी तारका समूह त्या ठिकाणी म्हणतो. पहा, ए ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाईंग ए स्मॉल पोर्शन ऑफ द सिलेस्टियल स्फिअर इज कॉल्ड ए कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन म्हणजे तारका समूह. की खगोल या खगोलाचा एक लहानात लहान भागात असलेला ताऱ्यांचा असणारा जो काही गट त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्स्टिलेशन किंवा तारका समूह त्या ठिकाणी म्हणणार. सम ऑफ दी स्टार्स ॲपेअर टू फॉर्म सर्टन फिगर्स ऑफ ॲनिमल्स, ह्युमन्स ऑर ऑब्जेक्ट. आता हे जे काही तारका समूह जे आहेत तर त्या तारका समूहामध्ये एखादा असणारा जो काही ॲनिमल प्राणी असतील, एखादी असणारे जे काही ऑब्जेक्ट असेल, वस्तू असेल तर त्या वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती त्या ठिकाणी दिसते. दीज फिगर हॅव बीन नेम्ड आफ्टर सर्टन इव्हेंट्स ऑर बिलीफ्स ऑफ द टाइम्स व्हेन द कॉन्स्टिलेशन वेअर आयडेंटिफाईड.
आता ह्याच्या काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांना त्या त्या काळानुसार किंवा प्रचलित असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी देण्यात आलेली का. इन दिस वे वेस्टर्न ऑब्झर्वर हॅव डिव्हायडेड द सेलेस्टियल स्पेअर इंटू 88 कॉन्स्टिलेशन. आणि त्यानुसार पाश्चिमात्य असणारे जे काही निरीक्षक जे आहेत तर त्या निरीक्षकांनी संपूर्ण असणारा जो काही खगोल जो आहे तर त्या खगोलाचे किती भाग केलेत, 88 म्हणजे 88 भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि पुढे आपल्याला सांगितले पहा, सिमिलरली एन्शियंट वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर पुट फॉरवर्डेड द आयडिया ऑफ 12 झोडाइक साइन्स व्हेअर ॲज इंडियन ॲस्ट्रॉनॉमर सजेस्टेड द 27 नक्षत्र. पुढे काय सांगितलं आपल्याला की प्राचीन अशा प्रकारचे जे काही पाश्चात्य अशा प्रकारचे ॲस्ट्रॉनॉमर खगोलशास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, 12 सौर्य राशींचं आणि भारतीय असणारे जे काही खगोलशास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांनी 27 असणारे जे काही नक्षत्र जे आहेत तर त्या 27 नक्षत्रांची असणारी काही कल्पना जी आहे तर ती कल्पना त्या ठिकाणी मांडली. आता की झोडॅक सायन्स त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, म्हणजे झोडॅक सायन्स म्हणजे ज्याला आपण राशी म्हणताना राशी भविष्य तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल तर त्यामधल्या असणाऱ्या ज्या काही राशी तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे झोडॅक सायन्स राशी. तर इक्लिप्टिक हॅज बीन इमॅजिन टू बी डिव्हायडेड इंटू 12 इक्वल पार्ट्स. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचं मागच्या तासाला पण त्या ठिकाणी ती आकृती पाहिलेली. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचं काय केलेलं आहे, 12 समान भाग जे आहेत तर त्या 12 समान भागामध्ये त्याची विभागणी त्या ठिकाणी केलेली. बरोबर. पुढे दस ईच पार्ट सबस्टेंड 30 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द सेलेस्टियल स्फिअर. आणि म्हणून तो असणारा जो काही गोल जो आहे तर त्या गोलाचे किती भाग केलेत, 12 भाग केलेत. 12 भाग त्या ठिकाणी केल्यानंतर प्रत्येक भाग जो आहे तर तो 30 अंशाचा होतो. कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण वर्तुळ जे आहे तर त्याचं माप जे आहे तर ते 360 अंश असणार आहे. 360चं काय करायचे, 12 भागामध्ये आपल्याला समान विभाजन करायचे तर प्रत्येक भाग त्या ठिकाणी 30 अंशाचा त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे ईच ऑफ दिस पार्ट इज कॉल्ड द राशी आर द झोडॅक सायन्स. आणि हा जो काही प्रत्येक भाग जो आहे तर त्या प्रत्येक भागालाच आपण त्या ठिकाणी राशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पण आता दे आर नेम्ड, त्यांची असणारे जे काही नावं जे आहेत तर ती नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिलं आपल्याला म्हटलंय ॲरिस, ज्याला आपण त्या ठिकाणी मेष म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर टाउरस वृषभ त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर जेमिनी मिथुन, कॅन्सर ज्याला आपण त्या ठिकाणी कर्क म्हणतो, लिओ ज्याला आपण त्या ठिकाणी सिंह राशी म्हणतो. त्याच्यानंतर व्हिर्गो ज्याला आपण त्या ठिकाणी कन्या राशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर लिब्रा ज्याला आपण तूळ राशी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर स्कॉर्पिओ ज्याला आपण त्या ठिकाणी वृश्चिक राशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर सॅजिटेरियस कोणते त्याला आपण धनु राशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर कॅप्रिओकॉन ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, मकर राशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ॲक्युरेस ज्याला आपण त्या ठिकाणी कुंभ राशी म्हणताना दिसतो. आणि पायसेस म्हणजे मीन, अशा प्रकारच्या 12 राशी त्या ठिकाणी आहेत. राशी भविष्य जर तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या आपल्या नावावरून त्या असणाऱ्या ज्या काही राशी ज्या आहेत तर त्या राशी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. पुढे नक्षत्र पहा, द मून कम्प्लिटली, काय सांगितलेलं आहे, द मून कंप्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इन ॲप्रॉक्सिमेटली 27.3 days. आपल्याला माहिती की चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे काय सांगितले
27.3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करतो. द पोर्शन ट्रान्सवर्ड्स बाय द मून इन 1 डे इज कॉल्ड ए नक्षत्र. आणि म्हणून प्रत्येक दिवसाच्या चंद्राचा हा असणारा जो काही प्रवास जो आहे तर त्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र त्या ठिकाणी काही म्हटलं जातं. त्याच्यानंतर सो इफ वी डिव्हायडेड 360 डिग्री इंटू 27 इक्वल पार्ट, ईच पार्ट इज अबाउट 13 डिग्रीज अँड 20 मिनिट्स. आणि म्हणून संपूर्ण असणारा जो काही गोल जो आहे तर तो गोल म्हणजेच 360 अंश असणार आहे. या 360 अंशाला काय करायचं आहे, त्याचे समान 27 भाग करायचे. म्हणजे 360 अंशाला 27ने जर आपण त्या ठिकाणी जर भागलं तर प्रत्येक भाग सुमारे 13.20. आता 13.20 म्हणजे त्या ठिकाणी 13 डिग्री 12 मिनटं त्या ठिकाणी येताना दिसतो. बरोबर. ए नक्षत्र इज नोन फ्रॉम द ब्राईटनेस स्टार्स दॅट इट कंटेन. की सर्वसाधारणपणे 13 अंश 12 मिनटं एवढ्या भागातील तारकासमूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावरून ते नक्षत्र जे आहे तर ते नक्षत्र काय केलं तर ओळखलं त्या ठिकाणी जातं. धिस ब्रायटर स्टार इज कॉल्ड द योगेत्रा. योग तारा त्या ठिकाणी. आणि हा जो काही तेजस्वी असणारा जो काही तारा जो आहे तर त्या ताऱ्याला काय म्हटलेलं आहे, योग तारा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विच नक्षत्र वी कॅन सी ड्युरिंग ए स्काय वॉचिंग डिपेंड अपॉन द पोझिशन ऑफ द अर्थ अलॉंग इट्स ऑर्बिट. आता आपण आकाश निरीक्षण करतो त्यावेळी पृथ्वी भ्रमण मार्गावर नेमकी त्या ठिकाणी कोठे आहे यावरून कोणतं नक्षत्र त्या ठिकाणी दिसणार हे त्या ठिकाणी काय होता नसते, निश्चित त्या ठिकाणी होता नसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढचं असणारं ते काही फाइंड आउट किंवा यूज युअर ब्रेन पॉवर हा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद.